नमस्कार मंडळी, बक्स अँड मॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता आपण आलेलो आहोत हिंदुस्थानी दुर्गादेवी उत्सव मंडळ यवतमाळ या ठिकाणी। ही जी देवी आहे ही मानाची देवी आहे आणि या देवीचं वैशिष्ट्य हे आहे की ही देवी ज्या दिवशी नवरात्र बसतं तर त्या दिवशी सगळ्यात पहिले या देवीची स्थापना केली जाते आणि त्यानंतरच इतर देव्या बसतात। आणि दुसरं म्हणजे की उठताना देखील असंच आहे की सगळ्यात पहिले ही देवी उठते, त्यानंतर इतर देव्या उठवल्या जातात। तर असं हे हिंदुस्थानी दुर्गादेवी उत्सव मंडळ आहे। अतिशय सुंदर आणि ही अशी जागृत देवी आहे असं मानलं जातं। या ठिकाणी असं भाविकांचं म्हणणं आहे की त्यांनी ज्या ज्या मनोकामना या ठिकाणी बोलले आहेत, आपले दुःख देवीजवळ सांगितलेलं आहे, तर त्याचं निवारण या देवीने केलेलं आहे असं म्हटलं जातं। प्रचंड अशी गर्दी आहे आणि बहुतेक भाविक जण या ठिकाणी ओटी भरतं, त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं जातं। या देवीचं परत एक वैशिष्ट्य असं आहे की सकाळी पहाटे 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 बहुतेक भाविकगण या ठिकाणी येतात आणि देवीला पाणी वाहतात। तर असं हे हिंदुस्थानी दुर्गादेवी उत्सव मंडळ आहे। बहुतेक जण या ठिकाणी कोणी देवीला ओटीमध्ये चुनरी चढवतं। जे जे देवीला म्हटलं असेल आणि आपली जर दुःख दूर झाले असतील, आपल्या इच्छा पूर्ण झाल्या असतील, तर त्या ठिकाणी देवीला हे सगळं वाहिलं सुद्धा जातं। हे तुम्ही बघू शकता। या देवीच्या आजूबाजूला 9 दिवस अशी छान मोठी अशी यात्रा भरलेली असते। पाळणे असतात वेगवेगळ्या प्रकारचे। बहुतेक जण या ठिकाणी चुडा चढवतात, काही जण इथे मेहंदी काढतात। आपल्याला वर्षभर लागणाऱ्या साहित्य देखील या ठिकाणी मिळते। तर हे तुम्हाला उत्सव मंडळ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।